राज्यात पहिल्यांदा तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा 5 जोडपी लग्नबंधनात। पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी राज्यातील पहिला तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्याचं राज्यभरात कौतुक होताना दिसत आहे। शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या बालाजी मंगल कार्यालयामध्ये या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या विवाह सोहळ्यात 5 जोडपी लग्नबंधनात अडकली आणि यानंतर तृतीयपंथीय वधू शिवान्या शिंदे हिने स्त्री म्हणून संसाराचा हक्क या विवाहानं दिला अशी भावना व्यक्त केली। शिवान्या शिंदे म्हणाली की मी मुलगा म्हणून जन्माला आले, परंतु एक स्त्री म्हणून मला जगायचे होते। मला माझा संसार थाटायचा होता। आज या विवाह सोहळ्यामुळे मी एक स्त्री म्हणून माझा संसाराचा हक्क प्राप्त केला आहे। माझे स्वप्न आज साकार झाले असल्याचं मत शिवान्याने व्यक्त केले। नारी द वुमन या संस्थेच्या माध्यमातून काळेवाडी येथील बालाजी लॉन्स येथे मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी तृतीयपंथीय 5 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला आणि यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, व्यावसायिक, पत्रकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। समाजातून दुर्लक्षित असणारा अविभाज्य घटक म्हणजे तृतीयपंथी। जुन्या परंपरा आणि रूढी विचारसरणीनुसार तृतीयपंथीयांना बहुतांश लोकांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो। निसर्ग कोणाला काय रूप देईल हे आपल्या हातात नसताना एक मोठी चूक असल्यासारखं तृतीयपंथीयांकडे पाहिलं जातं। या सर्व गोष्टींना फाटा देत पिंपरी चिंचवड शहरात हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे। आज खूपच मला आजचा दिवस माझा एक मोठाच आहे, एक आनंदाचा एक क्षण आहे माझा। आज मी प्रेमाच्या धाग्यात बांधले गेलेला आहे आणि त्यात एक माझा म्हणजे एक साथीदार ते आज माझ्यासोबत म्हणजे एक बांधला गेला, म्हणजे एक पती पत्नी नाही का, ते एक माझ्यासोबत एक कंटिन्यू एक मरेपर्यंतचे एक हे साथ, हे लग्न म्हणजे एक जे आणि ते एक मेन पॉईंट असा आहे, त्यांनी पण मरेपर्यंत साथ देते हे पण मी स्पष्ट ठेवते नाही का। आणि आजचा सण असा आहे, मी खूपच आनंद आहे। चालेल, माझं स्वप्न होतं की मी लग्न करून एक बाईसारखा संसार करावा, आयुष्याला जोडीदार असावा। माझ्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे, त्याच्या आईवडिलाकडून मला ॲक्सेप्ट आहे, त्याच्यामुळे कुठेही दुरावा नाही। कारण दुरावा होता तो फक्त कुठं या जगाचा। आजकाल जगाने ॲक्सेप्ट करणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जगाने ॲक्सेप्ट केलं की आपले घरवाले कधीही ॲक्सेप्ट करतात। त्याच्यामुळे एवढंच सांगते की कुठलंही मूल कसंही असू द्या, आपलं मूल म्हणून जर आपल्या आईबापाने सांभाळलं तर ते मूल कधीही परक होत नाही, एवढं मी बोलतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।